आपण आजच्या दिवसामध्ये बुलंद आवाज ऐकला. चिंचवली गावातील एक बुलंद आवाज म्हणजे साधी समालोचक आदरणीय जोमाजी पारधी साहेबांचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीस आलाय. एका साईडनं विचार केला ना तर पिंपळी हा संघ खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. दुसऱ्या साईडनं विचार केला ना तर चिंचवली सुरेश यांचा संघ पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ मजबूत बलाढ्य आहेत. परंतु शेवटचा सामना हे महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघाला मात्र या शेवटच्या लढतीमध्ये लढायचं आहे. तर दोन्ही संघाचे लढणं गरजेचं आहे. परंतु शेवटच्या सामन्यामध्ये कोणता संघ देखील बाजी मारेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण शेवटचा आणि अंतिम सामना खऱ्या अर्थानं कालचा पहिला दिवस आणि पहिला दिवस अक्षरशः गाजवलाय. श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव चषक या चषकातील पहिला दिवस करवई संघानं गाजवला. पहिल्या दिवसामध्ये मात्र सुपर 4 मध्ये जाणारा पहिला संघ मिळाला तो करवई संघ. आणि स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस पाहूया कोणता संघ सुपर 4 मध्ये जाणारा हा दुसरा संघ मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघाकडे 20 पदक खेळले आहे. सामना चालू होते. पहिल्या चेंडूवर आगाज खेळाय चंद्र या गोलंदाजाचा मोठा फटका आलाय. विनायकच्या बॅट मधून चेंडू जायला हवाई सफल. 6 धाब्यांना मात्र श्री गणेश होतोय. संघाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर दमदार मनगडी टाकतीचा आलाय हा षटकार आणि षटकाराच्या सायना सुरुवात झाली. पिंपळी संघाची धावफलक जाऊन पोहोचलं 6 अंकावर. पहिला चेंडू जरूर फेकी केला चंदर ह्या गोलंदाजानं. परंतु पहिल्या चेंडूला मात्र समाचार मोठ्या फटक्याने पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा गोलंदाज सज्ज झालाय. खेळून जरूर काढलाय चेंडू विनायक गोरेनं. चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान मात्र मिळेल एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला ना दादा बिनबाद 7 या अंकावर. महत्वपूर्ण सामना आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये मात्र आज शेवटची लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि 2 चेंडूचा विचार केला ना तर 2 चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचलं 7 या अंकावर. तिसऱ्या चेंडू धावचीची संधी आहे. काय घडेल काय बिघडेल या ठिकाणी पाहायला मिळेल. रिस्की जाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर संतुलन बिघडलं होतं. परंतु विनायक गोरेने मात्र त्याला नियंत्रित केलं. नकार दिला. त्याला देखील ठाऊक होतं धाव होणार नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात यश आलं आणि पाहायला गेलं तर या चेंडूचं विश्लेषण पाहायला गेलं ना तर हा चेंडू आलाय निर्धाव चेंडू. धावफलक स्थिरांकावर. अद्याप विचार केला तर पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. ओ सरळ रेषेत खेळला गेलाय चेंडू. चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान मिळेल एक सिंगल आणि एक सिंगल घेऊन मात्र विस्फोटक फलंदाजाला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं या लक्की फलंदाजानं. कारण लक्कीला देखील ठाऊक आहे विनायक गोरेची बॅट मात्र या ठिकाणी चालली जाते. मोठमोठे फटके येत आहेत. तर जास्तीत जास्त स्ट्राईक कशी विनायक गोरेला मिळेल हे देखील लक्कीकडून पाहायला मिळतं. सिंगल काढले आणि विनायक गोरेला मात्र स्ट्राईक दिली. ओहो या ठिकाणी फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतोय पिंपळी संघाला. ज्या फलंदाजावर जाळं रचलं होतं त्या फलंदाजाला मात्र जाळ्यात टाकलं, जाळ्यात अडकवलं आणि मोठा फलंदाज देखील बाद झाला. तंबूच्या आसऱ्याला येताना पाहतोय आपण. बॅक टू द गाउट विनायक गोरे. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये धीरज जाताना पाहतोय. बघा विचार केला ना धीरजचं तर मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतलेला हाच तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतो आपण. धीरज 9 चेंडूने तब्बल 27 धावा मात्र कुठल्या होत्या. पाहूया धीरजला त्याच प्रकारे मात्र फलंदाजी करावी लागेल. जर सामना जर आपल्याला विजयाच्या दिशेने जर वळवायचा असेल ना
तर आपल्याला पहिल्यासारखी बॅटिंग करावं लागेल या मात्र शंका नाही आहे. गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज मार्क वरच्या अंदर आपला दोन षटक पटका पसला गेलाय. दूरवरून क्षेत्ररक्षकाला चेंडू खाली आणि या ठिकाणी चुका होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षक आहे सुरेश. एक अनुभवी खेळाडू आहे, एक विस्फोटक खेळाडू आहे आणि त्यांच्याकडनं चुका होणार नाहीये देखील सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना देखील ठाऊक आहे. या ठिकाणी पकडला जातोय खेळ झल आणि संपुष्टात आला आहे धीरजचा खेळ. धीरजला देखील मैदानाच्या बाहेर धाडलं जात आहे. आल्या पावली मात्र परततोय हा धीरज. जसा आला ना तसा मात्र परततोय. शून्यावर बाद झाला. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचला ना दादा. 2 बाद फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवर थांबलाय पिंपळी संघ. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनिंग क्रमांक 4 वर योगेश आलाय. योगेशला देखील चांगली खेळी करावी लागेल. महत्वपूर्ण सामना आहे. कोणता संघ सुपर 4 मध्ये जाणारा दुसरा संघ मिळेल, चिंचवली की पिंपळी हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीचा विचार केला ना तरी या मैदानामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. आज आम्हाला कोणता संघ सुपर 4 मध्ये जाणारा मिळेल याच्यावर. पहिलं षटक कंप्लीट झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा. 2 बाद फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलं. दुसरं षटक ज्या गोलंदाजाच्या खांद्यावर जबाबदारी दिली चिंचवली संघाच्या तो गोलंदाज आहे अर्थात अर्जुनला पाहत आपण गोलंदाज मार्कवर. गोलंदाज देखील विचार केला तर कोणता संघ बाजी मारेल हे देखील सांगता येणार नाहीये कारण दोन्ही संघ देखील बलाढ्य आहे. गोलंदाज आला. गोलंदाज मार्कवर अर्जुन. पहिलं षटक जरूर कंप्लीट झालं. गोलंदाजाचा चंदर तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि तब्बल 2 विकेट देखील तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी पाहायला गेलं तर लक्की स्ट्राईकवर आहे आणि योगेश नॉन स्ट्राईकवर. या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला. एक धाव मात्र बंडाट वेगाने घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगाने पूर्ण होते. 2च्या समीकरणाने विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलं. आता 2 बाद 10 या अंकावर. दुहेरी अंकामध्ये धावफलक पाहायला मिळतोय पिंपळी संघाचं. अटातटीचा चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ देखील या ठिकाणी लढतायत. दोन्ही संघाला देखील ठाऊक आहे दोन्ही संघाला लढावं लागेल आणि लढणं देखील गरजेचं आहे. हो या ठिकाणी पुन्हा सरळ रेषेत मात्र खेळला गेलाय. हो गॅप आहे मोठा. नाही धाबा ना तोटा. रन्स मिळतील. या 4-4-4 हा येतोय लकीच्या बॅट मधून चौकार. धावफलक जाऊन पोहोचलं तर 2 बाद 14 अंकावर. जरूर अर्जुन गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा. त्यानंतर विचार केला तर हा आलाय लकीच्या बॅट मधून चौकार. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर अर्जुन. ओहो या ठिकाणी मात्र पंचांना लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतायत. पंचांनी जरूर पाहिलं गेलं की चुकीची लाईन आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर बाहेर जाताना पाहायला मिळालं आणि पंचांनी लगेच आमच्याकडे इशारा केला आणि पंच बोलतात हा चेंडू व्हाईट आहे. नंतर 1 धाव मिळेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा. 2 बाद 15 धावा 15 अंक धावफलकावर लागला गेला पिंपळी संघाचा. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर.
या ठिकाणी खेळून काढलाय, दूरवरून षटरक्षक आलाय, चेंडूला उचल पे करेल त्या दरम्यान होईल सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचलं तथा 2 बाद 16 धावा. जरूर 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाचा मात्र बॅलन्स कॅरी झाला नाहीये आणि त्यामुळे मात्र पाहायला गेलं तर सिंगल झाली कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून 16 अंक धापलकावर लागला जातोय. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर अर्जुन. हो भन्नाट वेग अर्जुनच्या गोलंदाजीवर. नट वेग टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावा करतोय. हा चेंडू जर पाहिलं तर अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू होता. निर्धाव चेंडू आला, धावफलकचा विचार केला तर धावफलक स्थिर अंकावर 2 बाद 16. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर अर्जुन. ओहो, टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय, भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय अर्जुनच्या या गोलंदाजीवर. अर्जुनला देखील ठाऊक आहे की हा सामना महत्वपूर्ण आहे, 3 षटकांचा सामना आहे, करो या मरोच्या स्थितीने हा सामना खेळावा लागेल. जर का हा सामना विजय झाला तर सुपर 4 मध्ये प्रवेश करू हे देखील निश्चित ठाऊक आहे आणि सुपर 4 मध्ये प्रवेश करताना हा रस्त्यामध्ये लागलेला पहिला चढावा लागतोय. हा चेंडू देखील चांगला आहे, पंच देखील आमच्याकडे बोलतायत. दुसरे षटक देखील कंप्लीट झालं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक देखील जाऊन पोहोचलं. दादा 2 बाद 16 धावा. अप्रतिम षटक हाताळलं. तब्बल पहिलं षटक हाताळलं तर चंदन फक्त आणि फक्त 8 धावेंचं आणि त्यानंतर अर्जुननं हाताळलं ते षटक देखील 8 धावेंचं. दोन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. दोन्ही गोलंदाजांना मात्र अप्रतिमाचं षटक हाताळलं. शेवटचं आणि अंतिम षटक कोणत्या गोलंदाजावर मात्र सोपवलं जाईल हे देखील चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणत्या गोलंदाजावर मात्र जबाबदारी दिली जाईल. एक संघाच्या संघनायकाने मात्र कानमंत्र दिलंय की कोणता गोलंदाज असेल वैयक्तिक पहिला आणि संघाचं सांघिक कोट्यातील 3रं आणि सामन्याचा शेवटचं षटक हाताळेल आणि ती जबाबदारी दिली मात्र संघाच्या संघनायकानं स्वतःवर जबाबदारी घेतली. अर्थात गोलंदाज आला, गोलंदाज मार्कवर सुरेश. कारण सुरेशला देखील ठाऊक आहे महत्वपूर्ण सामना, जितक्या धावा कमी राहतील तितका सामना विजयाच्या दिशेने न्यायला सोपं पडेल. गोलंदाज गोलंदाज मार्कवर. हो, या ठिकाणी कर्त्याच्या सहाय्याने चेंडू फक्त झाडू दिलाय. या ठिकाणी उचल फेक करतील, तत्पूर्वी धावचीची संधी. काय घडेल, काय बिघडेल या ठिकाणी पाहायला गेलं तर दुसरी धाव होते पूर्ण. 2च्या समीकरणानं धावफलक जाऊन पुढे सरसावतोय. 2 बाद 18 धावा धापलकावर लागला. जरूर पहिला चेंडू फेकी केला होता सुरेशनं परंतु त्या चेंडूवर आल्या 2 धावा आणि धावफलक जाऊन पोहोचलं ना दादा 2 बाद 18 धावसंख्येवर. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर. स्लो गतीचा चेंडू, पासोबा चेंडू, दूरवरून षटरक्षक आलाय. पहिली धावची त्याच्या वेगानं, दुसऱ्या धावेसाठी चुकी फेक पाहायला मिळते आणि या ठिकाणी पंचांचा स्पिंगर अप आकाशाकडे. ज्या फलंदाजावर डाव होताना, ज्या फलंदाजाचा रस्ता तंबूचा दाखवायचा होताना त्याच फलंदाजाला मात्र बाद करण्यात यश आलं चिंचवली संघाला. ज्या फलंदाजावर जाळे रचलं होतं की लक्कीला जेवढ्या लवकर मैदानाच्या बाहेर पाठवता येईल तेवढं चांगलं होईल आणि या ठिकाणी तेच घडलं. या ठिकाणी धक्का क्रमांक लागलाय 3रा. बॅक टू द आउट लक्की. धावफलक जाऊन पोहोचलं दादा 3 बाद 19 धावफलकावर जाऊन पोहोचलं. चांगलं या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतोय चिंचवली संघाकडनं कारण त्यांना देखील ठाऊक आहे महत्वपूर्ण सामना आहे परंतु तितकाच बलाढ्याने मोठा संघ देखील आपल्या समोर आहे आणि त्या संघाला मात्र कसं जकडून ठेवावं हे देखील सुरेशला देखील ठाऊक आहे. कारण सुरेशचा विचार केला तर सुरेश देखील अनुभवी खेळाडू आहे, विस्फोटक असा फलंदाज देखील आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पाहायला गेलं तर अजून 4 चेंडू उर्वरित आहे. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय 3ऱ्या षटकाचा. ओहो, चेंडू अवेत आहे त्या ठिकाणी
क्षेत्ररक्षक नाहीये. पहिली धाव वेगानं होते, दुसऱ्या धावेसाठी मानस केलाय, धाडस केलाय, दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, परंतु या ठिकाणी नकार दिला योगेशनं, कारण योगेशला देखील ठाऊक आहे तिसरी धाव होणार नाहीये, तर रिस्क कशाला. 2च्या समीकरणानं धाव ब्लॉक जाऊन पोहोचलं दादा 3 बाद 21 या अंकावर. फुल डिलिव्हरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, हो या ठिकाणी अर्जुन होता, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडू 1 बॉम्ब सीमारेषेच्या बाहेर रन्स आल्या 4-4-4 आणि 4च्याच मदतीने धावफलकचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले दादा 3 बाद 25 धाबा. जरूर हा जर का अर्जुनला जर हा चेंडू समजला असताना तर नक्कीच ह्या चेंडूवर झेल देखील कॅरी झाले असती. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर, या ठिकाणी पूर्ण फटका फसला गेलाय. लोमॅन्स लँड मध्ये चेंडू आदळला जातो, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील पूर्ण होते. धाव ब्लॉक जाऊन पोहोचले ना आता 3 बाद 27 धावा. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ना जो मग ज्या धावा आडल्या होत्या ना, ज्या धावा थांबल्या होत्या ना, त्या धावा मात्र सिंगल डबल का होईना, परंतु त्या पिंपळी संघाच्या फलंदाजाने मात्र जमा करण्याचं काम केलंय. नक्कीच नक्कीच जीवन चिडा साहेब खरोखर एक चांगला आवाज सांगितलं तसं मात्र इथे घडतंय. धावांना रोख लावण्याचं येथे मात्र काम केलं होतं आणि विचार केला ना हे तिन्ही गोलंदाजांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. पहिला गोलंदाज पाहिला आपण चंदर गावंडा आणि दुसरा गोलंदाज अर्जुन निरगुडा आणि तिसरा गोलंदाजचा वापर केला तो सुरेश निरगुडा आणि जबरदस्त गोलंदाजी, चांगल्या धावांना रोख लावला, कारण बलाढ्य एक संघ होता पुढे. पिंपळोले हा संघ विनायक गोऱ्याचा संघ एक पॉवरफुल संघ अशी ओळख आहे, मात्र त्याला संघाला या जोश देताना आपण पाहतोय चिंचवली हा संघ. सामना सुद्धा जीवन चिडा साहेब तितकाच महत्वाचा आहे, कारण टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याचा हा सामना पाहतोय. रफ अँड टॉप सामना आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं संजय गोपाळ शीदला जबरदस्त क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलं होतं. 1 स्लिपला सदा वारगडा होता आणि 2nd स्लिपला मात्र पंढरी भगत होता आणि 3ऱ्या स्लिपला चांगली अशी दिनेश डुमना होता, चांगली अशी स्लिप आणि क्षेत्ररक्षण लावलं होतं आणि ते जाळं मात्र टाकलं होतं. त्या जाळ्यामुळे मात्र धावा रोखण्यात यश आलं. इथे पाहतोय 18 चेंडू आणि किती धावांची गरज, 30 धावांची गरज. विचार केला तर षटका मागे 10 धावा येणं गरजेचं. 18 चेंडूने 30 धावांचा लक्ष्य आहे, ते 30 धावा बनल्या जातील का नक्कीच पाहायला मिळेल. हर्ड कॉमेंट्री बॉक्स जीवन चिडा. थँक्यू. या ठिकाणी पाहायला गेलं तर 18 चेंडूचा खेळ उर्वरित आहे, तर ती वर मध्ये सरासरी पाहिली ना तर 10.00 ची सरासरी गाठावी लागेल जर का सामना जिंकायचा असेल तर चिंचवली संघाला. कारण प्रति ओव्हर मध्ये 6 चेंडू मध्ये 10 धावा मात्र कुटावा लागेल, कारण येणारे चेंडू आहेत 18 आणि लागणार विजयासाठी धाव संख्या 30. ज्यावेळेस प्रथम फलंदाजी केली पिंपळोली संघानं 18 चेंडूमध्ये 29 धावा कुटल्या आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा कुटायच्यात विजयासाठी. पाहूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये जाणारा मिळेल हे देखील अद्याप अजून पाहायला गेलं ना तर मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह उभा राहायला गेलाय, कारण मैदान देखील विचारात पडलाय की तर नक्की या ठिकाणी पाहायला गेलं तर संजय वामन आंबेर या बीसीजी चिंचवली संघाचा टॅगर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बघा मित्रांनो, शेवटचा आणि अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबलेला हा संघ, पोहोचलेला संघ, मैदानाला देखील विचार पडला असेल की आजच्या दिवसातील सुपर 4 मध्ये जाणारा कोणता संघ मिळेल हे देखील मला देखील ठाऊक नाहीये, कारण प्रथम फलंदाजी केली पिंपळोली संघानं 18 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा कुठल्यात आणि येणारे 18 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत चिंचवली संघाला आणि 30 धावीचं लक्ष समोर ठेवून मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलाय. एका साईडला विचार केला तर चिंचवली संघाचा सुरेश आणि नॉन स्ट्राईकचा विचार केला ना तर अर्जुन आलाय. 30 धावींचं भलं मोठं टार्गेट 18 चेंडूमध्ये चेस होईल का की डिफेन्स करेल हा पिंपळोली संघ हे देखील आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. गोलंदाज सजो, गोलंदाज मार्कवर
ओहो, हलक्या हाताने मात्र चेंडूला सन्मान देण्याचं काम करायचं होतं, परंतु बॅटन आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू आलाय, निर्धाव चेंडू. विनायक गोरेला देखील ठाऊक आहे जितक्या लवकर सुरेश निरगुडाचे विकेट यायला तेवढं मात्र संघाला कमबॅक करू हे देखील विनायक गोरेला ठाऊक आहे. ओ, या ठिकाणी ज्या फलंदाजावर जाळे रचलं होतं ना त्या फलंदाजाचा अंत होतोय. बॅटची इनसाइड एज, फलंदाज होईल बाद. दगा क्रमांक लागेल पहिला. दुसऱ्या चेंडूवर देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं बघा या स्पर्धेमध्ये आपण अत्यंत महत्वाची व्यवस्था म्हणजे प्रत्येक खेळाडू असो की मान्यवर असो की प्रेक्षक असो प्रत्येकाला जी भागवली जाणार पाण्याची व्यवस्था आदरणीय जी व्यवस्था केली ना ते सरफराज शेख या साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेब या आपण देखील व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष मनापूर्वक स्वागत. कारण अत्यंत चांगली व्यवस्था मात्र पाण्याची या ठिकाणी पुरवली गेली. नक्कीच तुमचे देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनापूर्वक स्वागत. प्रत्येक वर्षी देखील या साहेबांच्या वतीने मात्र या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाते. साहेब या आपण देखील व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहत आपण चंदर. ज्या फलंदाजावर आशा होती त्या फलंदाजानं तर जरूर चिंचवली संघाला निराश केलं. कारण जितकं जास्त वेळ जर सुरेश मैदानाच्या आतमध्ये राहिला असताना तर सामना लवकर फिनिश केला असता यामध्ये मात्र शंका नाही आहे. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर आउटफील्ड फास्ट मिळाली. हा चेंडू देखील निर्धावाला की खरोखर जमा सर जर पाहायला गेलं ना तर विनायक गोरे हा एक अनुभवी खेळाडू आहे, त्याला देखील ठाऊक आहे. आणि जर पाहायला गेलं तर या मैदानावर भरपूर मॅचेस देखील खेळल्यात कारण भरपूर या ठिकाणी पाहायला गेलं तर अनुभव देखील या मैदानाचा असेल. हो या ठिकाणी जेवढ्या चुका कराल ना तेवढ्या मागण्या ठरल्या जातील पिंपळी संघ यामध्ये मात्र शंका नाही आहे. कारण चांगले षटक या ठिकाणी पाहायला गेलं तर अद्याप 4 चेंडू फेकले गेल्यात ना. 4 चेंडू मात्र निर्धावने एक विकेट मात्र बहाल केली बॅटच्या कडनं, ती पण मोठी गोल्डन विकेट. वाघाची शिकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. हा चेंडू देखील पाहायला गेला तर पंच आमच्या गडबडवरती एक खराब चेंडू, एक अभ्यंतर धाव मिळेल. 1 धावांना मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं. जर का अजून जर सुरेश जर मैदानाच्या आतमध्ये राहिला असताना तर मात्र धावफलक मात्र विस्कुलला पाहायला मिळाला असतं. ओहो कोल टप्प्याचा चेंडू होता परंतु तितक्याच कोल गतीने त्याला खेचून काढलं. खराब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी 1 धाव होती ना त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं पूर्ण होते. गुड रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी सरफराज साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेब या आपण देखील मुख्य व्यासपीठामध्ये नसतं बसून घ्यायचंय. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. कारण पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये आपण अतिशय मोलाचं काम केलं ज्याच्या अत्यंत सर्वांना गरज आहे ती सुविधामध्ये या ठिकाणी पुरवली जाते. पाण्याची व्यवस्था मात्र केली जाते. या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिले षटक झालं कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं जातं 1-12 धावा. अजून विचार केला ना तर 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे विजयासाठी. खऱ्या अर्थानं पादीसर जर पाहायला गेलं ना तर अतिशय जबरदस्त असं हा पहिलं षटक हाताळलं या विनायक गोरेनं. कारण ज्या फलंदाजावर जाळं रचलं होतं त्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. कारण जर का सुरेश सारखा फलंदाज जर मैदानामध्ये टिकून राहिला असताना तर अद्याप मात्र धावफलक जर पाहायला गेला असतं तर संघ जर विजयाच्या वाटचालीचा असता. कारण विस्फोटक फलंदाज होता. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 1 साइड असा सामना खेचून आणला होता परंतु त्या फलंदाजाला मात्र बॅटची इनसाइड एज लागली. नशीब नव्हतं. हो आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर चंदर देखील एसटिका उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज होते बाद. धक्का क्रमांक लागतोय दुसरं. धावफलक जाऊन पोहोचलं 4 अंकावर. मोठा फलंदाज देखील बाद झाला. नवीन फलंदाज देखील सदा. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सदा या फलंदाजावर पूर्ण चिंचवली संघाची जबाबदारी असेल.
अजूनही पाहायला गेलं तर 11 चेंडू उर्वरित आहेत आणि 11 चेंडू मध्ये तब्बल 26 धाबा कुटायचे आहेत. खऱ्या अर्थानं पहिला दिवस आठवला ना मित्रांनो. 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना मात्र काय खेळी केली सागरनं. कारव संघाचा फलंदाज होता. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले आणि त्या 3 षटकारामध्ये तब्बल 1300 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. त्याचप्रमाणे मात्र या ठिकाणी देखील चिंचवली संघाला देखील फलंदाजी करावी लागेल जर का सामना जिंकायचा असेल तर. ओहो, या ठिकाणी जेल उडाला. जरूर चुका पाहायला मिळतात. जणू जेल सोडला की हा सामना सोडला हे देखील आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. कारण सोप्पा झेल होता आणि जर का हा झेल कॅरी केला असताना तर मात्र चित्र मात्र बदललेलं पाहायला मिळालं असतं. कारण सदा देखील एक हा हिटर आहे. त्या सदामध्ये देखील मोठाले फटके मारण्याची ताकद आहे. दाबलकचा विचार केला तर दाबलक जाऊन पोहोचलं 6 अंकावर. हो, या ठिकाणी पुन्हा जेल उडालाय. त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण यशवंत होता. पण तो यशवंत देखील एक अनुभवी खेळाडू आहे. भरपूर वर्षांचा अनुभव. कोणत्या प्रकारची चूक होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 3. धापलक स्थिर अंकावर 6 अंकावर. अजूनही पाहायला गेलं तर 24 धावांची गरज आहे आणि या 24 धावा कोणत्या फलंदाजाच्या बॅटमधून येतील हे देखील आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीचा फॅन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतो आपण संजय. आणि संजयवर पूर्ण जबाबदारी असेल. कारण ज्या वेळेस सलामीला आला होता सुरेशवर पूर्ण चिंचवली संघाच्या आशा होत्या. परंतु पहिला चेंडू निताब फेकला. त्यानंतर पाहायला गेला तर दुसऱ्या चेंडूवर मात्र चेंडू बॅटला ब्रश झाला आणि कोणत्याही चुकी न करता मात्र चांगला झेल मात्र कॅरी केला. गोलंदाज मार्कवर हो या ठिकाणी सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. अजूनही 24 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू आहेत 8-24 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ओहो, भन्नाट वेग. अडवा जाडू फिरवला. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. 7 चेंडू 26 ची गरज. येणाऱ्या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. जर का येणाऱ्या चेंडूवर चौकार किंवा षटकार आला ना तर थोडंसं चित्र बदलताना पाहायला मिळेल. यामध्ये मात्र शंका नाहीये. हो हो, चेंडू बराच वेळा हवेत आहे. एकदा पुन्हा त्या ठिकाणी चुका पाहायला मिळत आहेत. 2 धावा दाबलकावर आल्यात. पाहता पाहता दुसरे षटक देखील कंप्लीट झालं. दाबलक जाऊन पोहोचलं तर 3 बाद 8 या धावसंख्येवर. अजून पाहायला गेलं तर 6 चेंडू उर्वरित आहेत आणि 6 चेंडू मध्ये तब्बल अजून 22 धावांची गरज आहे. कोणता गोलंदाज असेल 22 धावा रोखेल आणि कोणता फलंदाज 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे संजय आणि अर्जुन. पाहूया कोणते फलंदाज या 22 धावा कुठून काढतील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये शंका नाही आहे. कारण गोलंदाज कोणता असेल 3ऱ्या क्रमांकावर. कारण 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. 22 धावा आणि 6 चेंडू उर्वरित आहे. ज्या वेळेस प्रथम फलंदाजी करत होते ना पिंपळी संघ आणि ज्यावेळेस शेवटचं षटक संपुष्टात आलं 29 धावा दाबलकावर लागला ना त्यानंतर जणू असं वाटत होतं की हा सामना चिंचवली संघ लवकर फिनिश करेल. परंतु ज्या फलंदाजावर आशा होती ना त्याच फलंदाजाला मात्र निराशा केली. चिंचवली संघाला निराश केलं. 22 धावा आणि स्लो गतीचा फसवा चेंडू अर्जुनला समजला नाहीये. उर्वरित समीकरण 5 चेंडू 22. ओहो, या ठिकाणी पुन्हा झाडूच्या मदतीने मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर आउटफील्ड फास्ट. आडवा झाडू फिरवला होता परंतु गॅप मोठा नाही. धावांना तोटा. रन्स मिळतील 4. 12 धावा दाबलकावर लागल्या गेल्यात. अजून पाहायला गेला तर 4 चेंडू आणि 18 धावा.
पाहूया कालच्या सामन्यासारखा रोमांचक थरार निर्माण होईल का. 3 चेंडूवर 18, परंतु या ठिकाणी समीकरण आहे 4 चेंडू आणि 18 धावा. हो या ठिकाणी पाहायला गेला तर किरण काले एकदा पुन्हा तो दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का. एकाच धावेवर समाधान अद्याप विचार केला तर 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. खऱ्या अर्थानं बघा मित्रांनो काय कमबॅक केले पिंपळी संघानं. प्रति ओव्हर मध्ये 10 पूर्णांकाची सरासरी गाठायची होती. या ठिकाणी बॅट इनसाइड एज, चेंडू बॅटला ब्रेक झाला, फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागलाय 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 चेंडू 18 धावांची गरज. परंतु या ठिकाणी हा येणारा जर चेंडू जर खराब आला ना आणि खराब चेंडूवर जर मोठा फटका आला तर चित्र बदलताना दिसेल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. कारण पर्यंत जर आपण स्पर्धा पाहिल्या असेल ना पारदी सर, भरपूर वेळेस जितके चेंडू कमी तितका स्कोर जास्त असेल ना तितका खराब चेंडू हाताळले जात आहेत. धन्यवाद. या ठिकाणी सुभाष वाघ सर या ठिकाणी आलात, तुमचे देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. काही कारणास्तव मात्र ते या स्पर्धेपासून रजा घेतात. बघा मित्रांनो सामना होता कुठं आणि होऊन पोहोचला कुठं. आयला गेला तर पूर्णपणे सामना खिसून आणला ना या विनायक गोरेनं. कारण एक अनुभवी फलंदाज, अनुभवी खेळाडू होता. कारण विनायक गोरेला देखील ठाऊक होतं जितक्या लवकर सुरेश निरगुडाचा विकेट येईल ना तेवढं मात्र या पिंपळी संघासाठी चांगलं होतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि पाहायला गेलं तर 3रं षटक देखील थांबलं. आणि या ठिकाणी पाहायला गेला तर आजचा दुसरा दिवस आणि दुसरा मध्ये सुपर 4 मध्ये जाणारा दुसरा संघ आम्हाला या ठिकाणी मिळाला, तो अर्थात पिंपळी संघ. बेस्ट ऑफ लक पिंपळी संघ. या ठिकाणी पाहायला गेलं तर विजय संघ होतो पिंपळी संघ. विजय संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक. खऱ्या अर्थाने पहिला दिवस गाजवला खरबई संघानं आणि दुसऱ्या दिवसाचा विचार केला ना तर दुसरा दिवस अक्षरशः गाजून सोडलं.